नमस्कार मैत्रिणींनो, अनुष्का क्रिएशन 11मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चौरंग कवर बघणार आहोत। तर चौरंग कवर मी खन फॅब्रिक आणि हे पैठणीच्या बॉर्डरवाला फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अस्तर अशा 3 हे गोष्टी लागणार आहेत आपल्याला। तर चौरंग कवर आपण बनवायला घेताना मी पहिले तुम्हाला सांगते, हे फॅब्रिक माझ्याकडे दोन्हीही खन फॅब्रिक आणि बॉर्डरवाला पैठणी फॅब्रिक होलसेल रेटमध्ये अवेलेबल आहे। जर कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मी नक्की सांगेल तुम्हाला काय रेट आहे ते। तर आता आपण त्याचं कटिंग आणि स्टिचिंग बघूया। तयार चौरंग कवर आपल्याला हवं आहे 18 बाय 18। चौरंगासाठीची पान तयार करायचं आहे, त्याच्यासाठी मी पेपर घेतला आहे डबल फोल्ड। आता इथून 3 इंचावर मार्क करायचं आपल्याला आणि उंची घ्यायची आहे 7 इंच। असा बॉक्स आखून घेऊया। आणि इथून मी अंदाजे 3.5 अंतरावर क्रॉसमध्ये 3.5 अंतरावर मार्क करून ड्रॉ करून घेतलं आहे। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। लांबी 3 इंच घेतली आहे, उंची 7 इंच घेतली आहे आणि क्रॉसमध्ये ही लाईन 3.5 इंचाची आहे, त्याला इथे जॉईन केलं आहे आणि हा शेप कट करून घ्यायचा आहे आपल्याला। असेच आपल्याला टोटल 12 पीस मेन फॅब्रिकचे आणि अस्तरचे बनवून घ्यायचे आहेत। हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि चौरंग कवरचा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये हा पॅच जॉईन करण्यासाठी 5 बाय 5चा मी फॅब्रिक कट करून घेतलं आहे आणि चौरंग कवरचं 18 बाय 18चं आपल्याला तयार पाहिजे, म्हणून 19 बाय 19चं मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून घेतलं आहे मी। आता हे कट करून झालं आहे आपलं सगळं। पेपर कट करून घेतला होता, त्याच्याच मापाचं मी मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून घेतलं आहे। आता मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूला अस्तर ठेवायचं आहे आणि साईडला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाली आहे, आता पलटी करून घ्यायचं आहे। पलटी करून झाल्यावर दाब शिलाई द्यायची आहे इथून। असे सर्व मी 12 पीस तयार करून घेतले। सरळ बाजूला सेंटर काढून घ्यायचं आहे। त्याच्या सरळ बाजूला मध्यभागी असा पॅच लावून घ्यायचा आहे। पॅच जॉईन करून घेऊया। मेन फॅब्रिकला पॅच आपला जॉईन करून झाला आहे। आता ही जी आपण पानं तयार करून घेतली आहे ती उलट्या साईडने अशी ठेवायची आहे। हे 1 इंचाचा गॅप सोडायचा आहे। ही एक साईड आपण खुली ठेवायची, हा आपण नंतर अटॅच करायचा आहे। पलटी करायला जागा पाहिजे म्हणून हे सर्व असं लावून घ्यायचं आहे। टाचणीने पिनअप करून घ्यायचं आहे। त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि इथून अर्ध्या इंचावर पूर्ण शिलाई मारायची। फक्त हा जो आपण भाग सोडला आहे नंतर अटॅच करण्यासाठी ती जागा खुली ठेवायची, तिथून आपल्याला पलटी करायचं आहे। तर चला तर शिलाई मारून घेऊया। पूर्ण शिलाई मारून झाली। जिथून ओपन ठेवलेलं होतं हे पान अटॅच करण्यासाठी तो याच्या आतमध्ये घालून फक्त फॅब्रिकला अटॅच करून घेऊया आणि पलटी करूया। अस्तर नाही जॉईन करायचं आहे, फक्त फॅब्रिकला करायचं आहे आणि पलटी करून घेऊया। इथे अटॅच करून घेतलं आहे, आता पलटी करूया। जी खुली बाजू होती ती अशी आतमध्ये टाकून शिलाई मारून घेऊया।
इथून जी खुली बाजू आहे, इथून ओपन ठेवलेली ती खुली बाजू बरोबर आतमध्ये घालायचं, एक्स्ट्रा फॅब्रिक आणि शिलाई मारून घ्यायची आणि इथून पूर्ण सगळीकडे चारी बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची. आता चारी बाजूने अशी बॉर्डर अटॅच करून घ्यायची आपल्याला. मग आपलं चौरंग कवर तयार होईल. अशी पूर्ण लावून घेऊया. असं आपला चौरंग कवर तयार झाला आहे. ही बॅक साईड आहे. चौरंगाचा आंब्याच्या पानाचा चौरंग कवर पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हा दुसरी पद्धत मला चौरंग कवरची, त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि हा पॅटर्न पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला.